नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत वेबसाईट पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही आता वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात. अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पुन्हा भरण्याची गरज नाही, पण ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी ते आता वेबसाईटवरून फॉर्म भरू शकतात. तर चला मित्रांनो, घर बसल्या फॉर्म कसा भरायचा आज मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. तर तुम्हाला लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर यायचं आहे. मित्रांनो, तुम्ही वेबसाईटवर आल्यानंतर अर्जदार लॉग इनवर यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला खाते तयार करायचे या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्डनुसार तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड जनरेट करायचा आहे. तोच पासवर्ड खालीसुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही जिल्हा निवडायचा आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे आहात. जिल्हा टाकल्यानंतर तुम्ही इथं तुमचा तालुका निवडायचा आहे, कुठल्या तालुक्याचे आहात. तालुका टाकल्यानंतर तुमचं गाव कुठलं आहे, गाव टाकायचं आहे. गाव टाकल्यानंतर तुम्ही महानगरपालिकेत येता किंवा नाही येत असल्यास नॉट ॲप्लिकेबल म्हणून क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत व्यक्ती निवडा. त्यासाठी तुम्ही अंगणवाडी का सेविका आहात किंवा ग्रामसेवक आहात किंवा तुम्ही काहीच नसाल तर सामान्य स्त्री म्हणून चूज करा. ते चूज केल्यानंतर ह्या ज्या अटी आहेत अटी स्वीकार करा. अटी स्वीकार केल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर दिसेल. कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर इथं फिल करायचा आहे. तो कॅप्चर टाकल्यानंतर तुम्ही इथं साइनअप बटनावर क्लिक करा. साइनअप बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचं आहे. कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल आधार नंबर. तर ज्याही महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्या महिलेचा इथं आधार कार्ड नंबर टाकावा. टाकल्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर OTP टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला महिलेच्या आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर वडील किंवा पत्नीचे नाव टाकायचे आहे. जे तुमचं असेल ते टाका. ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे असेल तर टाका, नाही टाकायचे असले तर नका टाका. विवाहित स्थिती टाका. विवाहित असेल तर विवाहित टाका, अविवाहित असेल तर विवाहित असेल. जे तुमचं असेल ते तुम्ही टाकू शकता. जन्मतारीख टाकलीच आहे पहिल्यापासून. आपण महाराष्ट्रात जन्मला आहात का? होय असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर खाली बघूया. त्यानंतर तुम्हाला दिसेल आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला पत्ता टाकायचा आहे. अर्जदाराचा आधार कार्ड प्रमाणे पत्ता टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे टाकायचं आहे जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही महानगरपालिकेत येता किंवा नाही येत असल्यास हो म्हणा, नसेल येत तर नाही म्हणा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर होय म्हणा, नाही घेत असल्यास नाही म्हणा. त्यानंतर तुम्हाला खाली दिसेल मित्रांनो अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचे तपशील टाका. त्यानंतर तुम्हाला इथं टाकायचे आहे बँकेचे नाव. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं खातेधारकाचे नाव टाकायचे आहे. ते टाकल्यानंतर बँकेचा क्रमांक टाकायचा आहे, बँकेचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं तोच नंबर परत टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर आपले बँक खाते आधारशी जोडले आहेत का? जोडले असेल तर होय म्हणा, नाही जोडले असेल तर नाही म्हणा. त्यानंतर तुम्हाला खाली दिसेल मित्रांनो इथं जेही कागदपत्र तुमच्याकडं अवेलेबल आहे ती कागदपत्र तुम्ही इथं अपलोड करू शकता.
ते झाल्यानंतर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास होय म्हणा, नाही असेल तर नाही म्हणा. ते झाल्यानंतर जेही रेशन कार्ड असेल ते अपलोड करा. ते झाल्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र तेही तुम्ही साईन वगैरे करून अपलोड करा. ते झाल्यानंतर खाली बघा मित्रांनो, अर्जदाराचा फोटो असेल, पासपोर्ट फोटो, तोही तुम्ही अपलोड करा. ते अपलोड झाल्यानंतर खाली लिहिलं आहे इथं टिक मार्क करून सबमिट बटनावर क्लिक केला. ते क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा भरला जाईल. त्यानंतर हा फॉर्म अप्रूव्हल होईल. अप्रूव्हल झाल्यानंतर तो सबमिट होईल. ठीक आहे मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.